महाराष्ट्रात वेळेवर, शिस्तीत आणि जबाबदारीने काम करणाऱ्या नेत्यांची ओळख मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशाच कडक शिस्त पाळणाऱ्या नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नावही येतं आणि बारामतीत असताना त्यांचा हा शिरस्ता आणखीच कडक होतो। बारामतीतील MIDC, शैक्षणिक संस्था, दूध संघ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यावर अजित पवारांचे बारकाईने लक्ष असते आणि रविवारी त्यांनी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जाहीर सभेत हेच दाखवून दिले। त्यांनी गैरकारभार उघड करून चुकीचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना स्टेजवरच दम दिला। चला तर जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण घडलं। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी पार पडली। या सभेत संचालकांनी बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या कारभाराची माहिती पत्राद्वारे दिली। हे पत्र वाचत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या लक्षात आले की पेट्रोल पंपाची उधारी 1.5 ते 2 कोटींवर गेली आहे। यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी सुरू केली। अजित पवार म्हणाले, ज्यांची उधारी बाकी आहे त्यांनी ती तातडीने भरावी। कुणालाही उधार देण्याचा अधिकार नाही। ही संस्था शेतकऱ्यांची आहे, तुमच्या बापाची मार्केट कमिटी नाही। नंतर त्यांनी उधारी करणाऱ्यांची यादी मागितली। मागच्या वेळेसही काही पदाधिकाऱ्यांनी उधारी केली होती आणि पैसे न भरल्यामुळे नोटिसा काढाव्या लागल्या होत्या, अशी आठवण त्यांनी करून दिली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट सांगितले, मी जेव्हा इथली आमदारकी सोडेन तेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल आणि कधीतरी आमदारकी सोडावीच लागते। फक्त आर्थिक बाबींचे व्यवस्थापनच नव्हे तर बारामती मार्केट परिसरातील सुरक्षा देखील अजित पवारांच्या लक्षात आहे। काही तरुण मद्यपान करून धारदार शस्त्र सोबत ठेवतात, ज्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि हमाल यांच्यात दहशत निर्माण होते। तसेच मार्केट यार्डमध्ये सामानाची चोरी देखील होते। यावर त्यांनी पोलीस उपअधीक्षकांना स्पष्ट आदेश दिले की कोणत्याही पक्षात असो या लोकांवर 3-4 केसेस नोंदवा। 4 केसेस झाल्यानंतर मकोका लागू करता येईल, कारण मी बारामतीमध्ये गुंडगिरी खपवून घेणार नाही। अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात केलेली विविध विकास कामे आणि शेतकऱ्यांसाठी केलेली कार्ये याचीही माहिती सभेत दिली। त्यांनी सांगितले की माझ्यासारखा सकाळी 6 वाजता उठून काम करणारा नेता तुम्हाला पुन्हा मिळणार नाही। उधारी प्रकरणातून मार्केट सुरक्षा सुधारण्यापर्यंत आणि विकास कामे करण्यापर्यंत अजित पवारांच्या या कारभारातून नागरिकांना एक स्पष्ट संदेश जातो की वेळ, जबाबदारी आणि शिस्त या गोष्टींचं ते पूर्णपणे पालन करतात। बारामतीतील ही घटना दाखवते की अजित पवार फक्त राजकारणातील नेते नाहीत, तर कारभार, आर्थिक पारदर्शकता आणि सार्वजनिक सुरक्षा या सर्व बाबतीत सक्रिय आणि कडक भूमिका घेतात। पदाधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देणे, शेतकऱ्यांचं हित सांभाळणे आणि मार्केटमध्ये गुंडगिरी टाळणे या सर्व गोष्टी त्यांच्या नेतृत्वाची ठळक झलक आहे। बारामतीमध्ये सुरू असलेले हे बदल फक्त आर्थिक नाही तर प्रशासनिक जबाबदारी आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणारे आहे आणि अशाच कारभारामुळे बारामतीतील शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांना फायदा होईल आणि शहरातील सार्वजनिक व्यवस्था अधिक सुरळीत होईल असा विश्वास निर्माण होतो। या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अहो, मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। माझ्या हातापायाला मुंग्या येतायतो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो, माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो, या त्रासावर सोपा उपचार आहे। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा। थायरॉइडची